दिवा पाटील साहेबांचा विजय असो. नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवरायांच्या या परस्पर्शाने पावन झाल्यामुळे विनम्र अभिवादन करून लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या विचारांनी अनेक नात्यांनी अनेक ऋणांनी जोडल्या गेलेल्या सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार. सुरुवातीलाच बाळामा माध्यमातून मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घ्यायचं काम या निमित्तानं केलं. खरं पाहता हे आंदोलन आता यज्ञ आपण उभा केला या यज्ञाला संहिता देऊन वितरित करण्याचं काम बाळामामाने केलं. बाळामामाने त्यांना धन्यवाद देतो. आणि हे करत असताना त्या कित्येक लोकांना माहिती नसेल हे खरं पाहता पहिलं आंदोलन बाळशेठ पाटील बाळ यांच्या घरापासून चालू झालं. आणि आम्ही मंडळी मी माझे मित्र कांतीराव कडू, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर आणि विजय शेडकर यांनी सर्वप्रथम 4 वर्षापूर्वी बाळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हजारो लोकांना जमवून हे आंदोलनाने चालू केलं. तेच आंदोलन परत एकदा बाळामाने हातामध्ये घेतलंय आणि 100% बाळामा तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि दिवांचं नाव या विमानाला कसं नाही हे प्रामाणिकपणे प्रयत्न करू. घर पाहता दिवा पाटलांचे गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. त्या प्रत्येक लोकांना ती माहिती नसेल. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी ज्या राष्ट्रपती होत्या त्याच्या अगोदर त्या केंद्रीय त्या राज्यमंत्री होत्या. दिवा पाटील त्यावेळी दिवा पाटील साहेब त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते. देवांचं भाषण चालू असताना प्रतिभा ताई सभागृह सोडून गेल्या. दिवा साहेबांनी त्या खात्याचा इतका अभ्यास केला की त्यांना सर्व मी पळून करून सोडलं. प्रत्येक सभागृहामध्ये टार्गेट केलं गेलं. त्यावेळी एकदा त्याच्या सासऱ्यांना आणि दिराला घेऊन दिवा पाटील साहेबांच्या आमदार निवासात गेल्या आणि विचारलं सर आमच्या लेखीची काय चूक झाली. तर दिवासाहेब म्हणाले की तुमची लेख विधान परिषद सभेचा अध्यक्ष बोलत असताना सभागृह सोडून जाते हा कुठला न्याय नाही. त्याची त्याची माफी मागितली. तात्पर्य सांगायचं आहे देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा माफी मागण्याचं काम माझा हा नेता करू शकतो ही माझ्या विचारामध्ये त्यानिमित्तानं आपण सर्वपक्षीय लोकांकडून आवाहन केलं होतं पुढे आंदोलनामध्ये या. मोदी साहेबांना मी या निमित्तानं विनंती करतो की देव तुम्हाला सुखून देव आणि 31 तारखेला तुम्ही जे उद्घाटन करायला येणार आहात त्या दिवशी तुम्ही दिवांच्या नावाची उद्घोषणा करा. नाहीतर हा खवळलेला नागरिक समाज तुम्हाला स्वस्थ बसून येणार नाही. नागरिक कोणी समाज ही प्रेमाला जवळ आला उभी दिले अंगावर धावून खावा हे हसनात तरी खाय हातामध्ये घेतले हात जोडली पायाखाली घेतले तर पाय जोडून जातील. पण सावध राजा आणि पुढे जाण्यापासून वेगळीच आमच्या साहेबांचं नाव द्या संघर्ष करावाशी मोदी साहेबांच्या विनंती करतो. आणि सत्ताधारी पक्षाचे लोक त्या आंदोलनामध्ये आले नाही आमदार आले नाही त्या लोकांना नेता सांगतो आमची भूमिका सवरकरांसारखी आहे. यानंतर तुमच्यासह नयानंतर तुमच्याशिवाय हे आडवे आहात आणि लाच मारून दिवांसाठी छेडण्याचं आंदोलन दिवा पाटील साहेबांचं ते वाक्य युद्धामध्ये अनेक लढाया होत असतात. युद्ध जिंकेवर लढायचं असतं. दिवांच्या साक्षीनं आम्ही घेतो जर तुमची जाण घेऊन सांगतो तुमच्यासाठी छेडलेलं युद्ध ते जिंकेवर लढून दाखवणार. त्या जागी जर आम्हाला आरोपी राहायची मिळाली अटक भेटत दिवांसाठी आम्हाला एक वेळा नाही 10 वेळा अटक झाली भेटतात. पण या छेडलेलं आंदोलन अखेर 5 जनरेशन
पोलीस समाज, हा गरीब समाज, हा गाडी समाज स्वस्त बसणारा इतर बोलतो. मला इथं वडील संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय जवान.